ओके, करंट इलेक्ट्रिसिटीचा बुकलेटचा जो मी होमवर्क दिला होता त्यातले काय डाऊट्स आलेले आहेत ते डाऊट्स मी इथं सॉल्व्ह करतोय. करंट इलेक्ट्रिसिटी बुकलेट पेज नंबर 230च्या पुढे आपण जे करत होतो, तर मला पहिला डाऊट त्यातला सिक्वेन्समधला 6th आहे. क्वेश्चन नंबर 6. At what temperature will the resistance of a copper wire become 3 times of its value at 0 degree Celsius? बरं, त्यांनी काय म्हणलेलं आहे, त्यांनी कोइफिशियंट दिलेला आहे अल्फा, किती आहे 4 × 10⁻³ पर डिग्री सेंटीग्रेड. ओके, बघा काय फॉर्म्युला असतो, फायनल रेजिस्टन्स इज इक्वल टू इनिशियल रेजिस्टन्स इंटू ब्रॅकेट 1 + अल्फा डेल्टा टी ना. त्याच्यामध्ये डेल्टा टी काय असतो, डिफरन्स इन टेम्परेचर, म्हणजे काय टी फायनल मायनस टी इनिशियल. त्यांनी काय म्हणलेलं आहे, ॲट व्हॉट टेम्परेचर, म्हणजे त्यांनी काय विचारलं आहे, टी फायनल त्यांनी विचारलेलं आहे. ॲट व्हॉट टेम्परेचर विल द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर बिकम 4 times ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट 0 degree, म्हणजे टी आय झाला 0 degree Celsius. ओके, आणि फायनल रेजिस्टन्स काय व्हायला पाहिजे, इनिशियल रेजिस्टन्सच्या 3 times व्हायला पाहिजे ना. म्हणजे आय कॅन आर एफ शुड बी 3 times आर आय. मग ही व्हॅल्यू तर सेट करा, काय येईल 3RI इज इक्वल टू RI 1 + अल्फा -3 इंटू डेल्टा टी. बरं, डेल्टा टी आता TF - TI 0 आहे ना, म्हणजे इट इज ओनली TF. त्यांनी विचारलं तुम्हाला TFच आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे काय आहे, TF इज इक्वल टू 2/4 × 10⁻³ म्हणजे काय झालं हे 0.5, म्हणजे हे 500 डिग्री सेल्सिअस असं आन्सर झालं आहे. तर याचा ऑप्शन त्यांनी बाय मिस्टेक 3रा आणि 4था दोन्ही दिलेला आहे, तर दोन्हीपैकी एक असेल. ओके, कळतं आन्सर कसं आलं. दॅट्स इट. क्वेश्चन नंबर 6 झाला आहे. देन देर इज पुढचा क्वेश्चन आहे, अच्छा क्वेश्चन 4 पण आहे. बरं ठीक आहे, घ्यायचं विसरलो मी. कोणीतरी क्वेश्चन नंबर 4 पण विचारलाय. बघा 4th काय आहे, ओके 10,000 इलेक्ट्रॉन्स आर पासिंग पर मिनिट थ्रू अ ट्यूब ऑफ रेडियस दिस रिझल्टिंग करंट. काय प्रॉब्लेम आहे, 10,000 इलेक्ट्रॉन्स पास होत आहेत ना थ्रू अ ट्यूब ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. द रिझल्टिंग करंट इज. ओके, मला सांगा करंट त्यांनी विचारला आहे, करंट असतो Q/टाइम ना, किती चार्ज पास होतोय 10,000 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 10,000 इंटू चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19. हे एका मिनिटात पास होतंय ना, एका मिनिटात म्हणजे 60 सेकंड्समध्ये पास व्हायला लागलंय. रेडियसचं काही तर घेणं देणंच नाही आहे. तुम्हाला त्यांनी करंट विचारलं आहे, करंट इज ओनली दिस मच, तर दॅट इज द आन्सर. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक नाही उडून जाईल आणि आपण याला काय करू 6, हे काय झालं 6×3 18, 12, 12 आणि 4 झाले 36, असं काहीतरी येईल. इंटू 10⁻, हे काय येईल 1 2 3, हे -13 एम्पियर. सो समथिंग लाईक 2.6 × 10⁻14 एम्पियर. असं काय आन्सर आहे का. 13 कुठनं आलं, हे 3 zeros ना, 16 यायला पाहिजे, सॉरी 16 आणि हे 17 असं काहीतरी येईल. आय थिंक हे आन्सर आहे. सिम्पल. हा झाला चौथा ऑप्शन, चौथा सोल्युशन. पुढे आहे 9th. पुढचा क्वेश्चन आहे 9th. बघा, there are this many free electrons per this much of copper, the current in the wire is this much. Okay, then the drift velocity, हे सगळे फॉर्म्युला बेस्ड आहेत ना. ड्रिफ्ट वेलोसिटी काय आहे, I/NEA. अच्छा, इथं कागद उडतोय, कीप समथिंग. ठीक आहे, आय करंट आयची व्हॅल्यू किती आहे
0.21 एम्पियर. एन काय असतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम ना. म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आहे, एका व्हॉल्यूम मध्ये किती आहेत. म्हणजे एन ची व्हॅल्यू आहे 8.4 × 10⁻²2. ही कशामध्ये? फ्री इलेक्ट्रॉन्स पर सेंटीमीटर क्यूब. तर हा सेंटीमीटर क्यूब आहे, तर मला ते मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना हे. म्हणजे आपण हे सेपरेटच करून घेऊ. त्याने काय म्हणलेलं आहे, एन ची व्हॅल्यू किती आहे? 8.4 × 10⁻²2 पर सेंटीमीटर क्यूब ना. पण व्हॉट इज पर सेंटीमीटर क्यूब? दिस इज 8.4 × 10⁻²2. हे असं असतं ना, बाय 1 सेंटीमीटर क्यूब. आणि 1 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे किती आहे? 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर आणि त्याचा क्यूब ना, 10⁻⁻6 झाला आणि वरती गेलं की +6 झाला. म्हणजे 8.4 × 10⁻28. हे काय आहे? पर मीटर क्यूब आला. आता पुट दिस व्हॅल्यू हिअर. ही आली एन ची व्हॅल्यू. म्हणजे व्ही ची व्हॅल्यू काय आली? 0.21. एक मिनिट, मी काहीतरी अरेंज करतो. 0.21 I बाय एन ई आणि ए. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याने दिला आहे का? 1 mm² दिलेला आहे. म्हणजे 10⁻⁻6. एमचा मीटरमध्ये -3 होतं ना, आणि तर स्क्वेअर म्हणजे -6 झाला. बस तुम्ही हे सॉल्व करा, तुम्हाला याचे आन्सर मीटर पर सेकंडमध्ये मिळेल. ओके, पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. नॉट 12 नाही. पुढचा क्वेश्चन आहे 18. बर, 18वा क्वेश्चन आहे पुढचा. बघा, 18वा क्वेश्चन. सतरा 18. ओके. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ वायर. त्यांनी दिलं अल्फाची व्हॅल्यू आहे 1.25 × 10⁻⁻123 पर डिग्री सेल्सियस. बर, ॲट this much its resistance is 1 ohm. Resistance of the wire will be 2 ohm at what temperature? काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला मेन फॉर्म्युला आहे RF = RI 1 + अल्फा डेल्टा टी ना. त्यांनी म्हणलं फायनल रेजिस्टन्स काय दिलाय? 2 ओहम. आणि इनिशियल काय दिलाय? 1 ओहम दिलाय. आणि 1 + अल्फाची व्हॅल्यू अशी आली आहे. आणि डेल्टा टीची व्हॅल्यू किती आहे? इनिशियल टेम्परेचर 300 आहे ना, आणि फायनल टेम्परेचर त्यांनी विचारलेलं आहे. मग तुम्हाला आपण डेल्टा टी फायनल टेम्परेचर समजा टी माना, आणि इनिशियल टेम्परेचर किती आहे? 300. ओके. हे डिग्री सेल्सिअस या सबट्रॅक्शन लक्षात घ्या. सबट्रॅक्शनमध्ये डिग्री सेल्सिअस टू केल्विन कन्व्हर्जनची काही गरज नसते. का? कारण हे जर केल्विनचं डिग्री सेल्सिअस केलं किंवा डिग्री सेल्सिअसचं केल्विन केलं तर 273 तुम्ही ॲड करता किंवा सबट्रॅक्ट करता ना. पण या सबट्रॅक्शनमध्ये दोन्हीमध्ये सबट्रॅक्ट करावं लागेल किंवा दोन्हीमध्ये ॲड करावं लागेल. त्यामुळे सबट्रॅक्शनमध्ये काही फरकच पडणार नाही. त्यामुळे सबट्रॅक्शन डेल्टा टी कॅन बी इदर इन केल्विन ऑर इन डिग्री सेल्सिअस. सबट्रॅक्शनमध्ये फरक पडत नाही कधी. आता मी काय घेतलेलं आहे? केल्विनमध्ये घेतलं. म्हणजे तुमचा टीचा आन्सर पण काय पाहिजे? केल्विनमध्येच येणार, आणि आपला ऑप्शन पण केल्विनमध्ये तर असंच ठेवूयात. ओके. तर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं, टीची व्हॅल्यू काढायची आहे. कसं करणार? आय कॅन से T - 300 is equal to 1/1.25 × 10⁻⁻3. आता 300 इथं प्लस घेऊ का? 300. ओके. हे मला सॉल्व्ह करायचं आहे. व्हॉट इज 1.25 बाय द वे? 1.25 असतं 125/100 म्हणजे 25/100 आणि 25×5 = 1,600. हे असतं का 1.25? नाही, काय चुकतंय? नेवर माइंड. मी काय करतो, आय कॅन राईट दिस ॲज
100/125 इन 10⁻³ प्लस 300 असं लिहू का हे? ओके, 25 चौक 100, 25 पता 125, आय थिंक इट वॉज राईट. अच्छा, 4/5, दॅट्स ट्रू. मग काय आहे? दिस इज 0.8 इंटू 10⁻³ म्हणजे झालं 800 प्लस 300 म्हणजे याचा आन्सर आहे 1100 केल्विन. असं त्याने एक्झॅक्ट दिलेलं नाही, एकदा चेक करायला लागेल आन्सर. ॲक्च्युली इतका आन्सर जर सॉरी तुम्हाला दिसत नव्हतं का फ्रेममध्ये? आय डिडंट नोटीस इट. ओके, आता बघा, इतका आन्सर जर एक्झॅक्ट येत असेल तर देर इज नो रिझन टू गिव्ह सो वेग ऑप्शन्स. त्याच्या मी तर ऑप्शन 2 सिलेक्ट करेल. बघा आन्सर मागे तेच आहे का? होपफुली तेच असेल, पण प्रोसिजर तरी ही आहे, याच्याशिवाय वेगळं काही नाही आहे त्यात. ओके, त्यानंतर हा झाला 18वा प्रॉब्लेम. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे डायरेक्ट. तो प्रॉब्लेम येतो 43 मध्ये. आधी काहीच नाही आहे, 40 आहे. ओके, आधीमध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे, डायरेक्ट 40. बरं, 40 डायरेक्टली. ओके, इफ 10⁻⁶ इलेक्ट्रॉन पर सेकंड आर फ्लोइंग थ्रू एन एरिया ऑफ दिस देन द करंट विल बी. वाव, परत तोच प्रॉब्लेम आहे. किती इलेक्ट्रॉन? 10⁻⁶ इलेक्ट्रॉन. I = Q/T असतो ना, म्हणजे 10⁻⁶ इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 × 10⁻⁻19 कुलम इतका चार्ज पर सेकंड जातोय. म्हणजे तुम्हाला काय हे आन्सर आहे. ॲज सिम्पल ॲज दिस. म्हणजे हा क्वेश्चनच काय यायला पाहिजे. ठीक आहे, 40 झाल्यानंतर देर इज नेक्स्ट इज 43. 43 बघू. 43 फाइन. Length of a given cylindrical wire is increased by 100% due to the consequent decrease in diameter. The change in the resistance of the wire will be. बघा, मला एक फॉर्म्युला माहिती आहे, रेजिस्टन्स इक्वल टू ρL/A. म्हणजे रो तरी मटेरियलचा कॉन्स्टंट आहे, म्हणजे R इज प्रपोर्शनल टू L/A. त्यांनी काय म्हणलंय? लेंथला डिक्रीज केले ना, सॉरी इन्क्रीज केलेलं 100%. एखादी गोष्ट 100% वाढते म्हणजे दुप्पट होते ना, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे नवीन लेंथ काय झाली? ट्वाइस ऑफ L. दॅट इज फर्स्ट थिंग. पण मला सांगा, जेव्हा लेंथ चेंज झाली तेव्हा एरिया पण वाढला. आता एरिया कमी झाला म्हणजे लेंथ. एखादी गोष्ट तुम्ही लांब केल्यानंतर ती चपटी पातळ पण होते ना. ओके, आता तुम्ही डिक्रीज इन एरिया कसं तुम्ही काढणार? त्यासाठी मला एक काय हे लावावं लागेल. लक्षात घ्या, अगोदर कंडक्टर असा होता. तुम्ही जेव्हा ह्याची लेंथ वाढवली तेव्हा त्याची लेंथ अशी झाली, पण लेंथ जरी अशी झाली तरी पण त्याचा एरिया कमी झाला ना. लक्षात घ्या, एरिया कमी होणार आहे, चपटा होणार म्हणजे पातळ होणार आहे. म्हणून तर एखादी गोष्ट तुटती. आपण रबर बँड तुम्ही ओढल्यानंतर जर त्याचा डायमीटर कमी झालाच नसता तर तो रबर बँड तुटलाच नसता. पण तुम्ही ऑब्झर्व करा, रबर बँड तुम्ही ओढता तुम्ही तेव्हा त्यातला रबर एकदम थिन होऊन जातो. एकदम कुठेतरी एका ठिकाणी थिन होतो एकदम, आणि ज्या ठिकाणी थिन होतो त्याच ठिकाणी तुटतो तो. थिन होणं म्हणजे काय? त्याचा लेंथ वाढली की एरिया कमी होणार ना. पण म्हणजे लेंथ आणि एरियाचं काय ते रिलेशन आहे. हे रिलेशन कसं लावायचं? हे रिलेशन तुम्हाला लावता येईल व्हॉल्यूमनी. जितकं व्हॉल्यूम अगोदर तितकंच व्हॉल्यूम नंतर. बरोबर आहे का? म्हणजे V इनिशियल इज इक्वल टू V फायनल. आणि V काय असतं? AL इज इक्वल टू A'(L'). म्हणजे मला असं लिहिता येईल का की A/A' इज इक्वल टू L/L'/L. असं लिहू का मी हे? ओके, आणि इथं काय आलं? L'/L इज इक्वल टू 2 ना. ओके, आता ब्रिंग इट हिअर. R हे रिलेशन काय आहे? म्हणजे आय कॅन से R/R' इज इक्वल टू L/L' इंटू A'/A. हे रिलेशन लावलं मी. डॅश ही पुढची फायनल, म्हणजे ओढल्यानंतर डॅश झालं, ओढ्याच्या अगोदर विदाउट डॅशचं होतं. ओके, पण मला काय माहिती आहे? याची व्हॅल्यू किती आहे? L/L' ची व्हॅल्यू किती आहे?
ती आहे 1/2. आणि a डॅश बाय a ची व्हॅल्यू किती आहे? a डॅश बाय a ची व्हॅल्यू, आता हे l डॅश बाय l आहे ना, ह्याची व्हॅल्यू 2च आहे ना, म्हणजे a डॅश बाय a ची व्हॅल्यू पण 1/2च आहे. म्हणजे काय झालं? 1/4. म्हणजे r डॅश बिकम्स 4 टाइम्स r. कळतंय? म्हणजे एखादी गोष्ट इनिशियलचं चौपट होणं म्हणजे 300% वाढणं. म्हणजे आन्सर 300%. पहिला ऑप्शन. चौपट एखादी गोष्ट दुप्पट होणं म्हणजे 100% वाढणं, तिप्पट होणं म्हणजे 200% वाढणं, चौपट होणं म्हणजे 300% वाढणं. कळतंय का? ओके. हे इन जनरल तुम्हाला सांगतो मी. इन जनरल जर n झालं, समजा लेंथ बिकम्स n टाइम्स, हे सिंपल आहे. इफ लेंथ बिकम्स n टाइम्स, एखादा कंडक्टर ओढला आणि स्ट्रेच केला आणि लेंथ n टाइम झाला, तर एरिया काय होतो? नवीन एरिया जो आहे दॅट बिकम्स ओल्डच्या 1/n होतो. हे कधी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला r इज प्रपोर्शनल टू l बाय a असतो ना, मग काय असतं हे? म्हणजे r काय असतं? r बाय r डॅश इज इक्वल टू l बाय l डॅश इंटू a डॅश बाय a. काही तेच लिहितोय मी, फक्त n च्या टर्म्समध्ये काढतोय. आणि हे काय होतं? l बाय l डॅश काय असतं? इज 1/n. आणि हे काय? a डॅश बाय a पण काय असतो? 1/n. म्हणजे हे 1/n². म्हणजे नवीन रेडियस काय होतो? नवीन रेजिस्टन्स काय होतो? n² टाइम्स r. डायरेक्ट तुम्हाला वापरता येईल कधी पण. n² टाइम्स होतो, म्हणून इथं 1/2 1/4 झाला ना. कळतंय का? म्हणजे एखादी वायर n टाइम्स वाढवली तर त्याचा रेजिस्टन्स किती होतो? n² टाइम्स होतो. आणि उलट जर n टाइम्स कमी केली तर ह्याचा रेजिस्टन्स काय होतो? 1/n² होईल. ओके. तर हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, तो तुम्हाला डायरेक्ट तिथनं पुढे वापरता यायला पाहिजे. 43 झालं. त्यानंतर 47. पुढचा प्रॉब्लेम आहे 47. बरं, 47 बघू. 47. करंट इन द कंडक्टर varies as this. Okay, electric charge flowing through the section of the current during this to this. मला सांगा I ची व्हॅल्यू काय आहे? dq बाय dt ना. म्हणजे आय कॅन से q इज इक्वल टू इंटिग्रेशन I dt, where टाइम इज गोइंग फ्रॉम t1 टू t2. त्यांनी चार्ज तुम्हाला विचारलेला आहे. I ची व्हॅल्यू किती आहे? 2t प्लस 3t² dt. टाइम इज वेरिंग फ्रॉम 2 सेकंड टू 3 सेकंड. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे काय येतं? 2t² बाय 2. आणि इथं व्हॅल्यू टाकायला 2 2 3 प्लस 3t³ बाय 3. ही व्हॅल्यू पण टाका. 2 2 3. हे काय झालं? 9 मायनस 4 प्लस 27 मायनस 8. हे काय झालं? 5 प्लस 19. दिस बिकम्स 24 कूलम. आन्सर. हे साधं इंटिग्रेशन आहे, ह्याच्यात काही चुकायची गरज नाही. 47 झालेला आहे. 47 नंतर पुढचा क्वेश्चन आहे 50. 50 क्वेश्चन कुठला आहे? Two wires of resistance R1 and R2 0 degree Celsius have temperature coefficient this much. These are joined in series. The effective temperature coefficient of the resistance. अच्छा, this is a nice question. हा चांगला क्वेश्चन आहे. ओके. एक वायर अशी आहे आणि दुसरी वायर अशी आहे. दोघं सिरीज मध्ये आहेत ना, कारण मला सिरीज कॉम्बिनेशनचा काढायचा आहे. हां, तर इफेक्टिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. ओके. तर मला सांगा, जर ह्याचा रेजिस्टन्स R1 आहे, ह्याचा α1 आहे, आणि हा R2 आहे आणि α2 आहे, आणि ह्याचा जर R इक्विव्हॅलंट असेल आणि α इक्विव्हॅलंट असेल, व्हॉट इज दिस R इक्विव्हॅलंट आणि α इक्विव्हॅलंट? याचा कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स
आणि कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट अल्फा. याचा अर्थ काय, जर मला अशी दोन असेंब्ली एकाच कंडक्टरनी रिप्लेस करायची आहे, या दोघांना एकानेच रिप्लेस करायचं आहे, सो दॅट त्या सर्किटमध्ये काहीही फरक पडू नये, तर ह्याचा काहीतरी रेझिस्टन्स काय असला पाहिजे, आर इक्विव्हॅलंट, आणि याचा अल्फा काय असला पाहिजे, अल्फा इक्विव्हॅलंट. कळते का? ओके, तर त्यांनी इफेक्टिव्ह विचारलेलं आहे, कसं करणार बघा. मी असं कॉलम करतो. समजा मला मेन इक्वेशन कसं लिहिता येईल, R1 डॅश हा फायनल रेझिस्टन्स. समजा इनिशियल याचा रेझिस्टन्स R1 आहे ना 0 डिग्री सेल्सिअसला, आणि 0 डिग्री सेल्सिअसला हे पण R2 आहे. ओके, तर फायनल आफ्टर टेम्परेचर T हे समजा R1 डॅश झालं. आय कॅन से R1 डॅश इक्वल टू R1 1 प्लस अल्फा डेल्टा टी. अच्छा, डेल्टा टी म्हणजे T मायनस 0 डिग्री ना, कारण इनिशियल 0 डिग्री आहे, फायनल मायनस इनिशियल असतं, म्हणजे आय कॅन राईट दिस एज T. ओके, हा झाला याच्यासाठी फॉर्म्युला. हा काय झाला, R2 डॅश इज इक्वल टू R2 1 प्लस अल्फा टी, अल्फा 1 आणि अल्फा 2, दोघांचे अल्फा वेगळे आहेत. अच्छा, आता आर इक्विव्हॅलंट म्हणजे काय, जर मी ह्या दोघांना एकानेच रिप्लेस करत असेल तर हे असं असेल ना, तर ते कसं लिहिता येईल मला. आय कॅन से हिअर आर इक्विव्हॅलंट डॅश इज इक्वल टू आर इक्विव्हॅलंट 1 प्लस अल्फा इक्विव्हॅलंट टी, असं लिहू का. ओके, आता मी काय करतो, या दोघांची ॲडिशन करतो, या दोघांना ॲड करा. काय मिळेल मला, R1 डॅश प्लस R2 डॅश इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस T कॉमन काढला, R1 अल्फा 1 प्लस R2 अल्फा 2. यांना आणि यांना ॲड केलंय, काही नाही, यांना डायरेक्टली ॲड केलंय, LHS ॲड केलंय, असं आलं. RHS ॲड केलं, यात मल्टिप्लाय करून ॲड केलंय, हे असं येईल. ओके, आता मला सांगा R1 डॅश R2 डॅश काय आहे. हे आहे आर इक्विव्हॅलंट डॅश, कारण सिरीजमध्ये दोन रेझिस्टन्सची ॲडिशन असते. आणि हे काय R1 प्लस R2 काय, आर इक्विव्हॅलंट इनिशियल, आणि हे T काय झालं, T झालं R1 अल्फा 1 प्लस R2 अल्फा 2. बरोबर आहे का. आता मी काय करतो, आर इक्विव्हॅलंट डॅश इज इक्वल टू आर इक्विव्हॅलंट कॉमन काढतो, 1 प्लस T इंटू ब्रॅकेट R1 अल्फा 1 प्लस R2 अल्फा 2 अपॉन आर इक्विव्हॅलंट ना, असं लिहिता येईल का मला. मी आर इक्विव्हॅलंट कॉमन काढलं, या दोन्ही टर्म्समधनं कॉमन काढलं, असं येईल हे. बरं, हे असं आलं. आता ही जे काय आलंय हे आणि हे कम्पेअर करा, हे आणि हे कम्पेअर करा, इक्वेशन कम्पेअर केलं तर मला काय मिळेल, अल्फा इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू इतकी दिसेल जे मला काढायचं. म्हणजे व्हॉट इज अल्फा कम्पेअरिंग दिस अँड दिस, आय गेट अल्फा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 अल्फा 1 प्लस R2 अल्फा 2 अपॉन आर इक्विव्हॅलंट. पण व्हॉट इज आर इक्विव्हॅलंट, आर इक्विव्हॅलंट आहे R1 प्लस R2 ना, अपॉन R1 प्लस R2. आन्सर असा ऑप्शन असायला पाहिजे, असा तिसरा ऑप्शन दिसतोय मला, असा आन्सर आहे. ठीक आहे. ओके, हा झाला 50. हा चांगला प्रॉब्लेम होता. त्यानंतर 54, गो टू 54. ओके, 54th. Electric resistance of a certain wire of iron is R. If the length and radius both are doubled, what is the problem? अगोदर काय आहे, R आहे ना, R is directly proportional to L by A. जर लेंथ पण डबल केली आणि रेडियस डबल केली, लक्षात घ्या, हे असं करता येईल ना मला. A काय असतो, पाय आर स्क्वेअर, म्हणजे आय कॅन से R इज प्रपोर्शनल टू L बाय आर स्क्वेअर, असं लिहिता येईल. आता लेंथ डबल केली, ही डबल केली आणि रेडियस डबल केली, पण डबलचा स्क्वेअर झाला ना, म्हणजे काय झालं, न्यू आर डॅश विल बी, बरं ठीक आहे करतो, आर बाय आर डॅश इज इक्वल टू एल बाय एल डॅश इंटू आर डॅश स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, असं लिहू का हे रिलेशन मी. ओके, लेंथ डबल केली ना, म्हणजे एल बाय 2L झालं, आणि रेडियस काय केली, 2R स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर,
म्हणजे हे 4r² झालं. म्हणजे काय झालं, हे बिकम्स 4 झालं 2 झालं 2. म्हणजे काय, r' इज इक्वल टू r/2. दिस इज r/r' ना, म्हणजे r' इक्वल टू r/2 should be the answer. Resistance will be half, specific resistance will remains unchanged. Resistance will be halved but specific will remain doubled. नाही, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच काय, रेजिस्टिव्हिटी. आणि रेजिस्टिव्हिटी अशी काही चेंज होत नाही. रेजिस्टिव्हिटी ह्या मटेरियलवर डिपेंड करते. ओके, सो आय विल गो फॉर फर्स्ट ऑप्शन 54. ओके, त्यानंतर पुढचं आहे डायरेक्ट 73 मध्ये आधी काही नाही आहे. डायरेक्ट मला पुढचा नंबर मिळाला 73. ओके, बघू डायरेक्ट 73. ओके, a wire of resistance 12 ohm per meter is bent to form a complete circle of radius 10 cm. The resistance between its diametrically opposite points. काय प्रॉब्लेम आहे, असं आहे ना, हा एक आहे आणि हा दुसरा आहे. तुम्हाला ए आणि बी काढायचं आहे आणि याचा रेजिस्टन्स किती आहे, 12 ओम पर मीटर आहे ना, आणि 10 सेंटीमीटर जर असेल तर रेडियस, तर मला सांगा ही टोटल हाफ लेंथ किती झाली. ही लेंथ झाली पाय आर ना, पाय इंटू आर 0.1. कळतंय का, ही पाय आर आणि ही पण लेंथ किती झाली, पाय इंटू 0.1. ओके, असं झालं. आणि प्रत्येकाचा रेजिस्टन्स प्रत्येक पर मीटर 12 ओम आहे. म्हणजे ह्याचा टोटल रेजिस्टन्स एवढा ओम झाला आणि ह्याचा पण टोटल रेजिस्टन्स एवढा ओम झाला. म्हणजे दिस इज ॲज गुड ॲज असा रेजिस्टन्स आणि असा रेजिस्टन्स, ए आणि बी. मग काय होतं, जर दोन्ही पॅरलमध्ये त्याचं इक्विव्हॅलंट काय, याचा हाफ होऊन जातो ना इक्विव्हॅलंटमध्ये. हे जर आर असेल तर r/2 होऊन जातं याचा इक्विव्हॅलंट. म्हणजे आन्सर काय असणार याचा आरचा अर्धा होणार ना याच्या कुठल्या नंबरचं. म्हणजे काय होणार, 0.6 पाय ओम विल बी द आन्सर. दुसरा ऑप्शन. ठीक आहे, त्यानंतर 85 लास्ट क्वेश्चन आहे. पुढे बघू 85. ओके, 85 काय आहे, लेट अस गो टू बर. त्याने काय म्हणाले, अशी रिंग आहे. ओके, अ वायर हॅव्हिंग रेजिस्टन्स. बर, म्हणजे इथं आणि इथं जर मी असे पॉइंट जोडले, हा ए आणि बी आहे, तर ही लेंथ L1 आहे आणि ही लेंथ त्यांनी म्हटलेलं L2 आहे. तर L1 आणि L2चा त्यांनी रेशो तुम्हाला विचारलेला आहे. सो दॅट काय व्हायला पाहिजे, दोघांमधलं रेजिस्टन्स. बरं, मला सांगा टोटल वायरची लेंथ किती आहे, L1 + L2, आणि टोटल रेजिस्टन्स किती आहे, 12 ओहम. म्हणजे व्हॉट इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ इज 12/L1 + L2 ओहम पर मीटर ना. हा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ झाला. म्हणजे ह्याचा रेजिस्टन्स किती झाला, 12/L1 + L2 इंटू L1 ओहम. आणि ह्याचा रेजिस्टन्स काय झाला, 12/L1 + L2 इंटू L2 परत ओहम. कळतंय. ओके, आता याचा जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, आता हे दोन रेजिस्टन्स पॅरल झाले ना, म्हणजे हा ए पॉइंट, हा एक रेजिस्टन्स आणि हा दुसरा रेजिस्टन्स. म्हणजे याचा आर इक्विव्हॅलंट काय पाहिजे, या दोघांचा आर इक्विव्हॅलंट, या दोघांचा इक्विव्हॅलंट पाहिजे ना. आणि तो किती पाहिजे, इट शुड बी हाऊ मच, 8/3. ओके, आर इक्विव्हॅलंट 8/3 मला त्यांनी सांगितलं आहे, पण मला माहिती आहे 1/r इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/r1 + 1/r2. इथं r1 r2 r1 + r2 करता येईल, पण ते फार कॉम्प्लिकेटेड जाईल, म्हणजे हे सोपं पडेल. तर काय पाहिजे, आर इक्विव्हॅलंट 8/3 म्हणजे हे त्याचा रेसिप्रोकल 3/8 1/r1, कॉल इट r1
ह्याचा रिव्हर्स म्हणजे L1 प्लस L2 अपॉन 12L1 प्लस याचा रिव्हर्स L1 प्लस L2 अपॉन 12L2. ओके, काय करता येईल? L1 प्लस L2 अपॉन 12 जर कॉमन काढला तर हे 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2 झालं ना. म्हणजे हे काय होईल? L1 प्लस L2 अपॉन L1 L2 3/8. ओके, तुम्हाला हे सॉल्विंग करायला लागणार आहे. हे काय झालं? 3/2 इज इक्वल टू 4ने डिवाइड केलं मी हे L1 प्लस L2 चा स्क्वेअर अपॉन L1 L2. ओके, आता काय करता येईल? हे मला असं लिहिता येईल का बघा. कॅन आय राईट इट लाईक दॅट? I can write it 9/2 upon L1 plus L2 upon L1 L2 चा रूट चा स्क्वेअर असं मला लिहिता येईल का? हे इज इट ॲनालॉगस? ओके, किंवा असं करण्याच्या ऐवजी लेट अस नॉट डू लाईक दॅट. मला काय करता येईल? आय कॅन राईट L1 स्क्वेअर प्लस L2 स्क्वेअर प्लस 2L1 L2 इज इक्वल टू 9/2 L1 L2. ओके, त्यांनी मला रेशो विचारलेला आहे. ओके, L1 बाय L2 विचारलं आहे. मग मी याला L2 ने डिवाइड करतो. म्हणजे काय होईल? L1 बाय L2 होल स्क्वेअर प्लस 1 प्लस मी L2 स्क्वेअरने डिवाइड केलेलं आहे ना, प्लस 2L1 प्लस L2 झाला 9/2 L1 बाय L2 असं येईल. काय केलं? डिवायडिंग बाय L2 स्क्वेअर इज इक्वल. ओके, हे इक्वल टू साईन पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जरा L1 बाय L2 ला x घ्या. म्हणजे काय झालं? हे x स्क्वेअर प्लस 2x मायनस 9/2x प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे काय झालं? हे 2x स्क्वेअर हे 4 आणि हे झालं हे मायनस 5x प्लस 2 इज. तुम्हाला याला फॅक्टराईज करावं लागेल. चांगलं गणित आहे. यू हॅव टू फॅक्टराईज दिस. फॅक्टराईज करायची तुमची अजून कुठली मेथड असेल तर सिम्पलेस्ट मेथड असेल तर करा. x इक्वल टू मायनस b विच इज 5 प्लस ऑर मायनस, इथं प्लसच येणार कारण x कॅन बी निगेटिव्ह, प्लस b स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c 16 अपॉन 2a 4. हे काय झालं? 9 म्हणजे 3 झालं आणि 4 झालं, 5 आणि 3 8, हे झालं 2. म्हणजे L1 बाय L2 इज इक्वल टू 2. असं काहीतरी आन्सर माझा आलेला आहे. असं काय आन्सर दिलेलंच नाही आहे. कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे. चेक करावं लागेल. तुम्ही पण चेक करा, मी पण करतो. नाही, ह्याच्यात काही चूक नाही आहे. हे आन्सर बरोबर आहे. आणि पण मला एक सांगा, हे आन्सर उलटं पण तसंच येणार आहे का? मी ह्याला L1 म्हणलेलं आहे आणि ह्याला L2 म्हणलेलं आहे. पण समजा मी ह्याला L2 म्हणलं असतं आणि ह्याला L1 म्हणलं असतं तरी पण हे असं झालं असतं ना आन्सर. म्हणजे ह्याचा आन्सर असं पण आहे आणि हे असं पण आहे. रेसिप्रोकल पण चालेल का? लक्षात घ्या, मी जर ह्याला हे जर असं जोडलं म्हणजे हा मोठा भाग आणि हा छोटा भाग, तरी पण कॅल्क्युलेशन सेम जाणार आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर 2 पण बरोबर आहे आणि 1.5 पण बरोबर आहे. म्हणजे L2 बाय L1 पण असंच असू शकतो. सो दिस आन्सर इज ऑल्सो हाफ. हे बरोबर आन्सर आहे. सो दिस इज आन्सर सेकंड.